विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृतिप्रित्यर्थ वर्ष 16वे राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा 2024 नुकतीच पार पडली. रुई रामेश्वर या गावात भव्य मिरवणुकीने या स्पर्धेचा श्री गणेशा झाला. पाहुयात या राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ, त्याचीच काही क्षणचित्रे. दीपप्रज्वलन होऊन या राज्यस्तरीय कुस्ती महावीर स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूति गणेशु सकलार्थमति प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी गोदी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. मित्र, महाराष्ट्राची भूमी ही वारकरी आणि धारकऱ्यांची आहे. दोघांचेही श्रद्धास्थान भगवा झेंडा आहे. मग ती वारी पंढरपूरची असो की लाल मातीतील कुस्ती आखाड्याची असो. महाराष्ट्रातील तरुण पिढीला आरोग्य संवर्धनासाठी प्रेरित करणारी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदरणीय कराड सरांनी ही स्पर्धा सुरू केली. त्याबद्दल आपण सर्वजण आदरणीय कराड सरांचे टाळ्या वाजून या ठिकाणी अभिनंदन करूया. ही स्पर्धा गेली 16 वर्ष 7 वजन गटामध्ये घेतली जाते. विजयी कुस्तीगीरांना शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, स्मृतिचिन्ह, माऊलीची प्रतिमा, सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक व रोख रक्कम देऊन सन्मानित केले जाते. महाराष्ट्र कुस्ती महावीर गटामध्ये विजयी कुस्तीगीरांना 1 लाख रुपये, त्याचप्रमाणे चांदीची गदा, द्वितीय क्रमांकास 75,000 रुपये स्मृतिचिन्ह, त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकास 50,000 स्मृतिचिन्ह, चतुर्थ क्रमांकास 25,000 रोख रक्कम दिली जाते. सर्व कुस्तीगीरांची राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था असते. सर्वांना प्रवास भत्ता व संध्याकाळी जेवणाचा सुद्धा डबा दिला जातो. म्हणून अख्ख्या संपूर्ण भारतभर या स्पर्धेचा नावलौकिक वाढलेला आहे. या स्पर्धेमध्ये महिला कुस्ती स्पर्धा तसेच लहान मल्लांच्या कुस्त्या होत असतात. या स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे थोर स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रीय कीर्तनकार, आरोग्यशास्त्रातील एक महान चमत्कार, योगमर्षी वैकुंठवासी गोपाळ रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तंदुरुस्त अशा वयोवृद्ध मल्लांच्या या ठिकाणी कुस्त्या होतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच, आधुनिक पद्धतीचे गुण देण्याची यंत्रणा, उपस्थित हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतात. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आदरणीय व्यासपीठ, या कार्यक्रमाचे
राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा 2024 या कार्यक्रमाचे प्रमुख पावणे माननीय श्रीयुत सिद्धार्थ कागजी, आपका स्वागत है यहाँ पे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक MITचे कुटुंब प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथजी कराड सर, आदर बाकीचे सन्माननीय पाहुणे पैलवान अप्पासाहेब कदम, पैलवान दीनानाथ सिंग, पैलवान असलम काझमजी आणि मला वाटतं व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर श्रीयुत तुळशीरामजी कराड अण्णा, श्रीयुत काशीरामजी कराड उर्फ नाना, हनुमंतराव कराड आमचे मोठे बंधू, आमचे आणखीन एक बंधू आमदार रमेश अप्पा कराड, लातूर जिल्ह्यातले ते आमदार आहेत। या कार्यक्रमाचे संयोजक श्रीयुत राजेशजी कराड व इतर या कार्यक्रमाचे जे पुण्याहून आलेले खास हे आहे संयोजक ते विलास कथुरेजी, श्रीयुत धनवेजी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मला वाटतं आजचा प्रसंग खूप असा भावनिक असा प्रसंग आहे। आमचे आजोबा राष्ट्रधर्मपूजक वैकुंठवासी दादाराव साधू कराड जी यांच्या नावाने या स्पर्धा माननीय कराड सरांनी मला वाटतं 2007 साली चालू केल्या आणि त्या अखंड चालू आहेत। याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की दादांनी जेव्हा आमचे काका किंवा वडील लहान होते तेव्हा या स्पर्धा ते भरवायचे। मधल्या काळात त्या स्पर्धा खंडित झाल्या होत्या आणि त्या स्पर्धा एकनाथ षष्ठीच्या या दुसऱ्या दिवशी परत एकदा ती परंपरा होती ती चालू करण्याचं माननीय कराड सरांनी ठरवलं आणि या स्पर्धा चालू केल्या। अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे। मला वाटतं 7 साली या स्पर्धांची सुरुवात झाली। माननीय सतपाल सिंगजी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं, माननीय दारासिंगजी आले, मला वाटतं कालीरमणजी आले, भारतातील नामवंत सगळे पैलवान हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरीनी या स्पर्धेला आशीर्वाद दिलेले आहेत, ते वारंवार आलेले आहेत। मारुती मानेंचा इथं उल्लेख झाला, कैलासवासी मारुती माने ने कैलासवासी गणपतरावजी आंदळकर आणि आता दीनानाथ सिंगजी, मला वाटतं यावेळेस त्यांची तब्येत जरा थोडी थकली असं वाटतं दीनानाथ सिंग साहेब का। बाकी सगळ्याच लोकांचं आशीर्वाद आहे। बाळासाहेब लांडगेजी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे जे अध्यक्ष होते तेही आता 2-4 वर्षापर्यंत कायम येत राहिले। मला वाटतं अशा प्रकारची ही वेगळी स्पर्धा आहे, याला एक वेगळं असं वलय आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून माननीय कराड सरांनी आणि रामेश्वरकरांनी असं ठरवलेलं आहे की या भागातील मुलांना कुस्तीची आवड लावायची आणि कुस्तीमध्ये आपला खेड्यातील युवक आणि तरुण हा सशक्त झाला पाहिजे आणि तो मनगटात त्याच्या बळ असलं पाहिजे, अशी एक भूमिका घेऊन जी भारतीय मल्लविद्या आहे, कुस्ती आहे, त्याला प्रोत्साहन देण्याचं काम मला वाटतं कराड सरांनी केलेलं आहे आणि हे वारंवार प्रत्येक वर्षी चालू आहे। ही अतिशय चांगली गोष्ट आहे। यावर्षीही सालाबादाप्रमाणे आपण स्पर्धा भरवलेल्या आहेत। यावर्षीचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सिद्धार्थ कागजी, ये बड़े आदमी है। दूरदर्शन पे इन्होंने एक 90 या 2000 के आसपास एक बड़ी मालिका का प्रदर्शन किया था। सुरभि नाम की ये मालिका थी। पूरे भारत के जहाँ जहाँ पे कुछ अलग हो रहा है ऐसी मालिका उन्होंने प्रसारित की थी। ऐसे बड़ी व्यक्तिमत्व है, वो आज यहाँ हमारे रामेश्वर गांव में आए। मैं उनका बड़े हृदय से उनका स्वागत करता हूँ। सिद्धार्थ कागजी आप आए, हमें बहुत आनंद है। आपने ये छोटा सा गांव देखा और उस हमारा सम्मान बढ़ाया, इसलिए मैं आपका फिर एक बार स्वागत करता हूँ और आपका आभार व्यक्त करता हूँ। मुझे लगता है इससे ज़्यादा यहाँ मुझे बोलना उचित नहीं, बट ये बात अच्छी है कि भारत आज सभी क्षेत्रों में आगे जा रहा है। विकसित भारत एक बड़ा सपना हमारे मोदी साहब ने देखा है। भारत आज हर क्षेत्र में, वो शिक्षा का क्षेत्र हो, सभी क्षेत्रों में आगे जा रहा है। खेल में भी हमें आगे जाना चाहिए। भारत ने 1952 में 52 में हमारा जो पहलवान था खाशाबा जादव, उसने इस कुश्ती में ओलंपिक का पहला पदक भारत को दिया था। मुझे लगता है आज भी गए 10 साल में कुछ मल्लों ने
कुछ कुश्तीवीरों ने हमारे देश में ओलंपिक के पदक दिए, बट मुझे लगता है हमारी जनसंख्या इतनी भारी है की उसका ख्याल करते हुए मला वाटतं त्याचा विचार करता आपल्याला या खेळामध्येही खूप मोठी पदकं मिळवली पाहिजेत आणि ती पदकं मिळवण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. खेड्यातून सुरुवात केली तर मला वाटतं आपण जे टॅलेंट आहे, जे तुमच्याकडे कौशल्य आहे ते पुढे घेऊन जाऊ शकतो. याच एका भूमिकेतून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे आणि हे जे काय भारत मोठा झाला पाहिजे तर आपण मोठे होणार आहे हे स्वप्न जे आपले देशाचे पंतप्रधान मोदी बघतायत त्याला एक आपण हातभार लावला पाहिजे अशी एक माझी छोटीशी भावना व्यक्त करून परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. परत एकदा सगळ्या आलेल्या कुस्तीगिरांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन माननीय काकसाहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. यानंतर माननीय पैलवान हिंद केसरी दीनानाथजी सिंग साहेब यांचं स्वागत बापूंच्या हस्ते होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये विश्वशांती केंद्र आळंदी माहेर एमआयटी पुणे तर्फे सन्मानपत्र देण्यात येत आहे. ते सन्मानपत्र मी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. पैलवान असलम काजी, वरिष्ठ कुस्ती संघटक, वस्ताद आणि कुस्ती सम्राट. कुस्ती हा जगात प्राचीन काळापासून खेळला जाणारा क्रीडा प्रकार आहे. या खेळाची महाराष्ट्रातील कामगिरी उंचावण्यात कुस्तीगिरांसह ज्या वस्ताद संघटकांनी मोलाचे योगदान दिले त्यापैकी आपण एक आहात. म्हणून आज आपण विशेष पुरस्काराने सन्मानित करताना विशेष आनंद व आंतरिक समाधान होत आहे. आज आपण कुस्ती खेळासाठी कार्य करीत आहात. अत्यंत साध्या घडणीतून देखील आपण इतक्या उच्च पदावर पोहोचू शकला याबद्दल आम्हाला विशेष कौतुक वाटते. आपण गेली 40 वर्ष सोलापूर जिल्हा व राज्य संघटनेत कार्य करीत आहात. सध्या आपण सुरू केलेल्या छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कुर्डुवाडी जिल्हा सोलापूर येथे वस्ताद म्हणून कार्यरत आहात. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने कुस्तीगिरांचा आत्मविश्वास व मनोधैर्य वाढवून त्यांची मानसिक व शारीरिक क्षमता वाढवण्याकडे आपला कल असतो. आपण कुस्ती क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी करीत आहात याबद्दल आपले विशेष अभिनंदन. आपल्या अतिशय उल्लेखनीय अशा कार्याबद्दल आपल्याला अनेक किताबाने व पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यापैकी सोलापूर महापौर केसरी, पंढरपूर केसरी, त्रिमूर्ती केसरी, महाराष्ट्र महावीर केसरी, गोकुळ केसरी, अहमदनगर महापौर केसरी, भगवंत केसरी अशा अनेक किताबाने आपण 51 गदांचे मानकरी आहात. तसेच आपण कुस्ती सम्राट या पदवीने सन्मानित आहात. आपल्यासारख्या समर्पित वृत्तीच्या व कुस्ती खेळाबद्दल आंतरिक तळमळ असलेल्या कुस्ती संघटकाकडून अशी सेवा घडत राहो आणि भारतीय कुस्ती खेळाला यशस्वीतेची झळाली प्राप्त हो ही सदिच्छा व्यक्त करून राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा 2024 या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपला यथोचित गौरव करताना पुन्हा एकदा आम्ही आनंद व समाधान व्यक्त करीत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. धन्यवाद. आज राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड यांच्या स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय महाराष्ट्र महावीर केसरी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आदरणीय व्यासपीठ. कुस्ती हा खेळ प्राचीन कालखंडापासून चालत आलेला आहे. रामायण, महाभारत, बायबल अशा कुराण कुस्तीचे अस्तित्व पाहायला मिळालं. ते समीकरण जपण्यासाठी आज विश्वनाथ दादा कराड साहेब व कराड परिवार झगडत आहे. कराड परिवाराने विश्वशांती केंद्राच्या माध्यमातून भक्ती व उपासना जगभर पोचवली व दरवर्षी महाराष्ट्र महावीर केसरी कुस्ती स्पर्धा प्रेरणादायी काम कुस्ती क्षेत्रात करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे हे पैलवान होते, कुस्तीपटू होते व स्वातंत्र्य संग्रामात पैलवानांचा फार मोठा वाटा आहे. हाच धागा पकडून कराड साहेबांनी व त्यांच्या परिवाराने पंढरपुरात वारीच्या वेळेस वारकऱ्यांची कुस्ती स्पर्धा आयोजित करत असतात. हे भारत देशामध्ये असं कुठलंही क्षेत्र नाही की तिथं कराड साहेबासारखं काम नाही. पुण्यात MITच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाचे मोठे कार्य कराड परिवार उभारत आहे. देश व धर्म देखील तितकेच जोमाने सुरू ठेवले आहे.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, विश्व हेच माझे घर. हे हे प्रत्येक जीव आपला समजावा याप्रमाणे विश्वनाथ कराड साहेब हे कार्य सुरू करत आहेत. व त्यांनी सर्व पैलवान व शैक्षणिक क्षेत्रात हे कुस्ती स्पर्धा ते पुण्यातही भव्य दिव्य करू शकतात. पण ज्या मातीनं जन्म दिला, जिथं आपण घडलो किंवा आपण खेड्यातून पैलवानकीला प्रोत्साहन मिळावं म्हणून ते आपल्या गावी खेडेगावात जन्मभूमीत कुस्तीसाठी हे 16 वर्ष झाले काम करत आहेत. आणि मला आठवतं, मी पहिल्या वर्षी फायनलला आलो होतो व दुसऱ्या वर्षी मी विजेता झालो होतो आणि इथं महाराष्ट्र महावीर केसरीची गदा घेतली होती. आणि तेव्हापासून ह्या कुस्तीचा लौकिक बघून पूर्ण महाराष्ट्रात कसं नियोजन करावं हे कराड परिवाराकडून शिकायचं. आणि अशा स्पर्धेला मला इथं खेळाय बी मिळालं आणि त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं. आणि कराड परिवार हा कुस्तीशी इतका निगडीत आहे आणि सर्व भारतातील हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तुमी हिंद असे सर्व पैलवान इथं बोलवून त्यांचा मान सन्मान करतात. आणि माझ्यासारख्या लहान पैलवानाला इथं प्रमुख पाहुणं म्हणून बोलवलं. मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन व त्यांच्या हातून अशीच शिक्षणाची आणि कुस्तीची सेवा घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज यहाँ पर उपस्थित हमारी कुश्ती पर, लाल मिट्टी पर प्रेम करने वाले सभी मेरे सज्जन भाइयों, आपने देखा होगा कि आसमां से रोज़ पूनम का चांद निकलता है और पूनम का चांद निकल कर सारे धरती को रोशन करता है. और ये पूनम का चांद जो है विश्वनाथ कराड सर हमारी इस लाल मिट्टी की कुश्ती की दुनिया को रोशन, पूनम की चांद की तरह रोशन करने का काम ये महान व्यक्ति कर रहे हैं. शाहू महाराज हमारी मिट्टी की कुश्ती को आबाद किया. शाहू महाराज ने जिस कुश्ती पर, शाहू महाराज ने जो कुश्ती पर प्रेम किया, ये आधुनिक शाहू महाराज हैं इस कोल्हापुर के, ये लातूर के, महाराष्ट्र के आधुनिक शाहू महाराज हैं जो इस मिट्टी पर प्रेम कर रहे हैं. नाही तर मला असं वाटत होता की ही कुस्ती संपली काय, ही कुस्ती संपली काय. आणि ही कुस्ती जगवणं, लाल मातीची कुस्ती जगली पाहिजे आणि लाल मातीची कुस्ती टिकली पाहिजे, हे महान कार्य हमारे विश्वनाथ जी कर रहे हैं. हमने ये देखा है कि सृष्टि के पालनहार विश्वनाथ हैं. मैं उस जमी का, मैं उस धरती से आया हूँ जहाँ गंगा मैया बहती है. जिस देश का वासी हूँ मैं, जिस देश में गंगा बहती है. और मैं ऐसा नसीब वाला हूँ मैं कि मेरा गंगा वेस्तालिम भी पंचगंगा मैया के किनारे है. कभी कभी माँ कहती है कि कोल्हापुर छोड़, महाराष्ट्र छोड़, गांव में आ जा. मैंने कहा माँ, एक गंगा मैया को हमने छोड़ा है तो वहाँ पंचगंगा मैया है, 5 माँ हैं मेरे साथ. मुझे कोल्हापुर मत बुलाओ, गांव नहीं आऊँगा मैं. और मेरी किस्मत है कि मैं कोल्हापुर में रहा. आज हमारे गंगा वेस्तालिम का ही सम्मान हो रहा है. यहाँ जितने भी पहलवान हैं हमारे गंगा वेश के हैं. और ये हमारे आदरणीय, आप लोग सुनिए, मैंने देखा है अपनी आँखों से, हमारे दैवत, हमारे भगवान श्रीपति, गणपति और मारुति, ये तीनों हिंद केसरी हमारे भगवान थे. मास्टर चंदीराम को हमने देखा है. हमारे दैवत को हमने अपनी आँखों से देखा कि वो कराड सर के पैरों पर अपना सर रखते थे. जहाँ भगवान मेरा झुक गया तो हम किस चीज़ के हैं. तो हमारा झुकना धर्म है. हमारे आगे वाली पीढ़ी ऐसे इनके साथ झुकते रहेगी. सर, आधुनिक शाहू महाराज हैं आप. आमची ही मातीची कुस्ती जगवा. परवरदिगार की रहमत से इस दिल में खुशी आई, खुशी में मुस्कुराए फूल, कली दिल की खिली, बागे तमन्ना में बहार आई, आज गुलशन में नहीं लातूर में बहार आई. बहुत बहुत धन्यवाद. मैं बहुत ही आभारी हूँ डॉक्टर विश्वनाथ कराड, पूरे कराड परिवार की, कि उन्होंने यहाँ मुझे आमंत्रित किया. मैं आया हूँ. ये मेरे लिए बहुत ही अनयूजुअल, अमेजिंग एक्सपीरियंस अभी तक रहा है और जैसे चल रहा है और भी होता रहेगा. जब से मैं शुरू हुआ हूँ मुंबई से,
ट्रेन में रात को सफ़र किया, लोगों का प्यार मिला, सुबह सवेरे ग्रीन अच्छी खूबसूरत हवा हरियाली देखते हुए अपने गांव से फिर से संपर्क किया। हम शहर के जानवर बन चुके हैं और हमें अभी वो अंदाज़ा नहीं है कि गांव में क्या भारतीयता अभी भी मौजूद है, फलती और फूलती है। और यहाँ मैं आके देखता हूँ ये सारी चीज़ें जो हैं अभी भी, यहाँ पे मंदिर भी है, यहाँ बौद्ध स्थान भी है, यहाँ मस्जिद भी है। ये हमारा भारत का एक वाकई बहुत ही खूबसूरत नक्शा है जो डॉक्टर साहब बड़ी हिम्मत से और बड़े दिल से उसको अभी भी अपना रहे हैं, अपने दिल से अपना रहे हैं। और एक्चुअली इनका नाम ही ऐसा है। मैं सोचता था कि मैं ही एक कारीगर हूँ, करता धरता हूँ, लेकिन असली कारीगर करता धरता डॉक्टर विश्वनाथ कराड। कराड नाम ही है जो करता है और उन्हें करके दिखाया है, तो यहाँ पे हम देख रहे हैं। अच्छा, मेरी हाइट ज़रा ज़्यादा हो गई क्या? हाँ, डॉक्टर साहब कह रहे थे, डॉक्टर साहब नहीं मेरे ख्याल से नीचे रखना पड़ेगा, ये है करेक्ट। डॉक्टर साहब कह रहे थे कि यहाँ पे असली पहलवान आप ही लग रहे हैं, मैं अब शायद मेरी साइज़ ऐसा है, लेकिन आपको मैं कहूँ कि कुछ वो झलकियाँ हैं और मुझे तमन्नाएं हैं वो जो मैं यहाँ कुश्ती को देखते हुए, क्योंकि ये एक ऐसा खेल है जो लोगों को जोड़ता है और जो प्यार और स्नेह का प्रतीक है। मेरे जो क्लेम टू फेम अगर है वो आप यकीन नहीं कर पाएंगे, लेकिन इंडियन एवरेस्ट एक्सपीडिशन का मैं एक सदस्य था, 1984 की एक्सपीडिशन, जहां भारत की सबसे पहली महिला बचेंद्री पाल चोटी पे चढ़ी। मैं उस एक्सपीडिशन पे था, उनके साथ था मैं। अब मैं नहीं वहाँ चोटी तक चढ़ा, लेकिन उन्होंने एक पत्थर लाया एवरेस्ट के समिट से और जो मुझे दिया, मेरे जो फिल्म जो बनाई थी उसका नेशनल अवार्ड में ये वो पत्थर रखा है जिसमें है सुप्रीम भेंट बचेंद्री। मैं आभारी हूँ। तो मेरे दिल में वो बात धड़कती है जो आपके दिल में भी है, यहाँ पे अखाड़े में है। और वो आप जब पहाड़ पे होते हैं तो उस वक़्त कोई मैनेजर नहीं है, कोई जूनियर नहीं है, कोई असिस्टेंट नहीं है, कोई डायरेक्टर नहीं है। आप हैं, मित्रता है, साथीपन है, लोगों की मदद करनी है और लोग आपकी भी मदद करेंगे। तो ये जो एक परिवार बनता है, ये मुझे पहाड़ ने कुछ समझाया। और आप जो कर रहे हैं, जो कुश्ती का जो सिलसिला है और जो भारत की परंपरा में बरसों से है, हमारे लेजेंड्स में है, हमारे मिथ्स में है, हमारी किताबों में है, वो ये प्रतीक एक साधारण से वाक्य में मुझे उसका एहसास हुआ। मैंने माननीय दीनानाथ जी से पूछा, उन्होंने अभी ऑपरेशन के बावजूद तकलीफ़ झेल के यहाँ पे आज आए हैं और लगातार आ रहे हैं कई सालों से। तो मैंने कहा, आप काफ़ी दूर से आए हैं क्या? डॉक्टर साहब ने बीच में कहा, ये दूर से नहीं आए हैं, ये प्यार से आए हैं। मैंने कहा, क्या बात है, यही है बात। और ये प्यार जो है, अभी मैं देख रहा हूँ कि पूरा कराड परिवार जहाँ पे है, ये रामेश्वर है, रामेश्वर कराड है, और एक दूसरे के बीच में इतना स्नेह है, इतना प्यार है, इतना लगाव है। और ये जो परंपरा जो चल रही है, इसकी महत्वता ये है, मेरे हिसाब से, मेरी कोई क्वालिफिकेशन नहीं है, मैं कुश्ती के बारे में कुछ खास जानता नहीं हूँ। देखा है, सुरभि के दौरान हमने इसकी फिल्माना काफ़ी काम किया है हमने, बहुत इंटरेस्टिंग लगा है क्योंकि देश की झलक मिलती है उसमें। उस दौरान अभी यहाँ जो काम हो रहा है उसका जो है
उसकी दिशा बहुत बड़ी है, क्योंकि कुश्ती में भी ऑफ कोर्स हम मेडल पा रहे हैं और काफ़ी कुछ हमारे जो है हमें मान भी मिल रहा है, लेकिन एक आम ज़रिया भी बन सकता है जहां लोग फिज़िकल फिटनेस भी सिखाएं, एक लाइवलीहुड बने, एक आमदनी का मौका भी मिले, लोग इसमें अपने से मतलब डिग्निटी से रहें, सम्मान से रहें, और ये इसको प्रैक्टिस भी करें, जिसमें स्किल डेवलपमेंट भी होना चाहिए। मेरे ख्याल से MIT पुणे में एक अखाड़ा भी है, तो क्यों ना वो अखाड़ा वहाँ पे भी इस्तेमाल किया जाए और वहाँ पे भी कंपटीशन हो, वहाँ पे भी कुछ अपने मैनेजमेंट के स्टूडेंट्स हों। मैं बिना पूछे ये मैं एक आपको सजेस्ट करना चाह रहा हूँ कि एक बहुत ही इंटरेस्टिंग इनिशिएटिव MIT का है, जो रूरल इमर्शन कहते हैं, कि मतलब गांव में जाते हैं। तो क्या ये जो कुश्ती का सिलसिला है और माहौल है, वो रूरल एरियाज़ में भी रूरल इमर्शन के ज़रिए लोगों को सिखाया जाए, गांव वालों को एक नया नतीजा बताए, रेसलिंग मैनेजमेंट क्या होता है, नॉट ओनली रेसलिंग स्किल्स, आप इवेंट कैसे स्टेज कर सकते हो, आप इसको किस तरह से और प्रचलित कर सकते हो, इसके छोटे छोटे वीडियोस कैसे आप बना सकते हो, और कैसे उन लोगों को जिनको कोई माध्यम नहीं है, जो कोई साधन नहीं है, उनको भी मदद भी कर सकते हो। कुछ साल मतलब 7-8 साल पहले जब मैं चेयरमैन था, हर साल एक नेशनल कमेटी होती है फिल्म अवार्ड्स की, तो मैं डॉक्यूमेंट्री फिल्म अवार्ड्स, नेशनल डॉक्यूमेंट्री फिल्म अवार्ड्स का चेयरमैन था, और एक बहुत ही बेहतरीन बड़ी इंटरेस्टिंग फिल्म हमारे जूरी के सामने आई, और इत्तेफाक से हम सब मिलजुल के उसको हमने नेशनल अवार्ड दिया। आप देख भी सकते हैं, मेरे ख्याल से 2015-16 के आसपास में आया था। उसका नाम है गूंगा पहलवान। 10 साल पहले मुझे मालूम नहीं था कि मैं एक अखाड़ा के महोत्सव में मौजूद होऊंगा, मैं कुश्ती पे कुछ बोलूँगा खुद, लेकिन गूंगा पहलवान का जो है जो किस्सा जो है, थैंक यू, गूंगा पहलवान का जो किस्सा है, आप उस पर गौर फरमाइए। गूंगा पहलवान ने नेशनल और इंटरनेशनल अवार्ड्स पाए, लेकिन उनकी एक हैंडीकैप थी। क्या था उनकी खामी? वो ये था कि ना वो सुन सकते थे, ना वो कुछ बोल सकते थे। एक ऐसे इंसान के लिए कुश्ती जो है एक सम्मान और एक आमदनी कमाई। जी अच्छा, 1 मिनट फिनिश। हाँ, तो गूंगा पहलवान का जो था वो इसके बावजूद लड़ा कि जितना भी उसको वो कोशिश कर रहा था जीतने का, लोग जो हैं उसको मदद नहीं करते थे। क्या है कि क्योंकि सुन नहीं सकता था, उसको पता नहीं होता था कि राउंड जो है कब ख़त्म हो गया है, और वो पीनलाइज होता था। उसके बावजूद जीता है। इतना ही मांग रहा था कि मेरे पीठ पे कोई एक ठक कर दे कि राउंड आपका ख़त्म हो गया, किसी ने अलाउ नहीं किया। तो मुझे ऐसे ही है, गुजारिश है अपने MIT से, अपने कराट साहब से, कि क्या हम उन लोगों के लिए जो हैंडीकैप्ड हैं उनके लिए भी ये कुश्ती का काम जो है वो एक माहौल दीजिए, उनको एक रास्ता बनाइए। और मैं बहुत उम्मीद करता हूँ कि इसके ज़रिए, इस इवेंट के ज़रिए आप सब फलेंगे फूलेंगे, और ये महोत्सव जो है बड़े धूमधाम से हो और हर साल ऐसे ही होते रहे। मुबारक हो। मित्रों, आज या रामेश्वर गावाचं मी भाग्य समजतो की आज या राष्ट्रधर्मपूजक वैकुंठवासी दादाराव कराड यांच्या नावाने
राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा गेली 16 वर्ष आणि खरं म्हणजे ह्या कुस्त्यांचा प्रकार त्याच्या आधी चालू होता. ज्या एकनाथ महाराजांच्या नावाने नाथषष्ठीचा कार्यक्रम आपण करतो, ही परंपरा फार जुनी आहे. समाधान एवढंच आहे की याला खरं म्हणजे जगभर आता एक मानवता तीर्थ म्हणून ओळख प्राप्त झाली. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे असे प्रघात सुरू झाला जगामध्ये आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या गावकऱ्यांच्या योगदानातून त्यागमूर्ती प्रयाग कराड यांचं निमित्त अण्णांचं, नानांचं आणि इतर सर्व आमच्या घरातल्या मंडळींचा सहभाग आणि घराची परंपरा चालू ठेवण्याच्या उद्देशाने हा एक प्रयत्न. फक्त एकच वाक्य सांगेन मित्र की आता दीनानाथ सिंग यांनी फार 71 सालचा हिंद केसरी, लक्षात ठेवा, टाळ्या द्या त्यांच्याकरता, दीनानाथ सिंग करता जरा जोरात टाळ्या द्या. आपण मित्र कल्पना करू शकत नाही की काशी, बनारस, लखनौच्या भागातून येऊन एक पंडित मनुष्य, प्रवचनकार मनुष्य, त्याने ज्या भाषेमध्ये आपल्या गावचं कौतुक केलं. माझं कौतुक म्हणजे आपल्या गावचं कौतुक आहे, खरं म्हणजे मी इंडिपेंडेंटली बोलायचा विषय नाही. पण ज्या छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख झाला, ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये या विशेष करून मातीवरच्या कुस्तीचं स्वरूप, मग सर्वांची नावं घेतली गेली. तुम्हाला माहीत आहे की दारासिंगपासून चंदगीराम साहेबापासून मारुती माने असतील, हरिश्चंद्र बिराजदार असतील, किती नावं घ्यावी, पण या सर्वांचं इथं येणं झालं. हा माऊलीचा प्रसाद आहे. इतर बोलण्याची ही वेळ नाही, पण तरी एक सांगेन तुम्हाला मित्र की आता आज मात्र काश्मीर कुठं आहे ते पंडितांचा भाग येतो, विद्वज्जनांचा, आणि तिथले सिद्धार्थ काक आज प्रमुख पाहुणे म्हणून इथे यावेत. हा योग आहे. त्यांच्याकरता पुन्हा एकदा मोठा जोरदार टाळ्या वाजून हे करा. याला माझ्या भाषेमध्ये मी नियती असं म्हणतो. हा नियतीचा खेळ आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि नियतीचा संकेत. या संत गोपाळ महाराजांचं इथं येणं, पलीकडं कधी काळचं पडलेलं राम मंदिर उभं राहणं, ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक, इस्लामपासून बौद्ध धर्मापासून हिंदू धर्मापासून सर्वांनी एकत्र येऊन हे मंदिराची उभारणी करणं, शेजारीच बौद्ध विहार तथागत गौतम बुद्धाच्या नावाने उभं राहणं, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं एक वेगळं स्वरूप या गावात उभं राहावं. सोनावळा नदी शेजारून वाहते आहे आणि एका बाजूला गोपाळबुवा महाराजांचं मंदिर आणि समोर मस्जिद आणि दर्गा, आणि म्हणून राम रहीम मानव सेतूची निर्मिती. ह्या गोष्टी माझ्या गावकऱ्यांच्याकरता, मित्रांच्याकरता मी थोडं बोलतो आहे. पण हा किंवा आता चायनाच्या बॉर्डरवर सरस्वती मंदिर उभं राहणं, हा काय प्रसाद आहे. काय काय उभं राहिलं, काय नाही, कसं उभं राहिलं. मग आमचा मंगेश असेल, रमेश असेल, राजेश असेल, राहुल असेल किंवा सुचित्रा असेल, कोणी सर्व असतील, हे सर्व हा मार्ग अनुसरत आहेत. हा आपलं भाग्य आहे. आणि मला असं वाटतं की आज सिद्धार्थ काक उनका यहाँ आना एक बड़ा संदेश देता है. सुरभी नावाचं त्यांचं जे नवीन प्रेझेंटेशनपेक्षा सुंदर एखादं प्रेझेंटेशन या मानवता तीर्थाच्या नावाने उभं राहायचं असावं, म्हणून जगातला सर्वात मोठा घुमट झाला तो काय आपण नाही केला. आजचा खरा संदेश कुठल्याही प्रकारचा राजकीय शब्द उच्चारण न करता जगद्गुरूंनी, माऊलींनी याती कुळ माझे गेले हरपुणे असं म्हटलं आहे.
मला माझी जात कुळ आणि धर्म माहीतच नाही आणि विश्वात्मक देवाची कल्पना बोलली गेली. शांती परते नाही सुख एरा अवघेची दुःख म्हणून शांती धरा उतरायला पहिले तिला. हे भारतीय संस्कृतीचं लक्षण आहे. आणि पहिलवानाचं मगाशी आमचे काजी मित्र बोलले, मला आठवण होते पहिल्या कुस्ती स्पर्धेच्या वेळेला त्यांना छोटं विजेतेपद मिळालं आणि आज ते प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचा सन्मान करू शकलो आपण. तुम्ही त्याचा स्वीकार केला याच्याबद्दल त्यांना विशेष करून धन्यवाद द्या. हे भारतीय संस्कृतीचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यामुळे एकच वाक्य सरते शेवटी सांगतो की छत्रपती शिवरायांची भूमी याचा विसर पडू देऊ नका. छत्रपती शिवरायांनी 400 वर्षापूर्वी, दीनानाथ जी आपको ज़्यादा मालूम होगा इसके बारे में, 400 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याची संकल्प केला. शब्द काय वापरला? 16 वर्षाचा भाऊ आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर लिहिली अवघ्या 16व्या वर्षी. तथागत गौतम बुद्धांनी संसार सर्व राजमहाल सोडला सोन्याचा, वय वर्ष 17. आणि 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी वडील बेंगलोरमध्ये आदिलशहाच्या दरबारात आहेत आणि इथं 16 वर्षाचं पोरगं करंगळी कापतन रक्ताची चिळकांनी धार आली ती पिंडीवर सोडून संकल्प करते की मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करीन. मी स्वतः हिंदू आहे, आपण बरेचसे हिंदू आहात, इस्लाम आहात, परंतु एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा की सध्याचा काळ हा हिंदवी स्वराज्याची आठवण करण्याचा काळ आहे. मराठा तेतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा तो संदेश आहे. आणि या छत्रपतींच्या, शिवरायांच्या, ज्ञानोबाच्या, तुकोबाच्या, नाथांच्या, चोखोबाच्या भूमीचे आपण वंशज आहोत. आपण मावळे आहोत, लक्षात ठेवा. हे मावळ्यांची भूमी आहे, महाराष्ट्र धर्म वाढवणाऱ्यांची भूमी आहे आणि तिथलं हे कुस्तीचं मैदान आहे. पंढरपूरला समर्थ विष्णुदास कुस्ती महावीर स्पर्धा कोण सुचवतो, कोण सांगतो, शब्द कसे येतात, कुठून येतात माहीत नाही मित्रहो. पण तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की ज्ञानोबा, तुकोबाचा आणि छत्रपती शिवरायांचा विसर पडू देऊ नका. म्हणून मस्जिद, दर्गा आणि मंदिर आणि म्हणून राम रहीम सेतू जोडण्याचा प्रयत्न, हे काम पहिलवानांच्या माध्यमातून, जिथं बुद्धाचं पंचशील आणि माऊलीचं पसायदान एकत्र आलं आणि जोडणारी मध्ये नदी आहे, ती पंचगंगा नसली तरी एक वेगळी सोनवळा गंगाच आहे. ती मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि विशेष करून पाहुण्यांच्या करता जरा उठून उभं राहून टाळ्या वाजवून हे करून स्वागत करूया. दीनानाथ जी आपके लिए. महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्राच्या समर पैलवान असलम काजी, त्याचबरोबर सिद्धार्थजी काक, राजकुमार कावळे पुणे. बहुत अच्छी बातें बताई गुंगा पहलवान का, फिल्म दिखाई. राजकुमार कावळे पुणे. आदरणीय तुळशीरामजी दादाराव कराड, तुळशीराम अण्णा कराड, त्याचबरोबर काशीनाथ नाना, प्रगतीशील शेतकरी, आमदार रमेश अप्पा कराड, डॉक्टर मंगेश बापू कराड, राजेजी कराड, हनुमंतजी कराड यांच्या शुभ हस्ते ही 74 किलोची सलामी व्यासपीठावरच घेतली जात आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आंतरराष्ट्रीय शिवछत्रपती उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक विलासजी कथुरे सर. वा